जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यांना दिसतंय का? मला स्क्रीन दिसायची बंद झाली. हां, दिसतंय ना? ओके ओके. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मांशुतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्तेकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जिथे आहात ना, एक छोटीशी आपण ॲड करायचं आहे याला. भजनाने आपण जे काही काम केलेलं आहे, दिवसभर काही केलेलं आहे, थोडे गोष्टी आहेत, शरीराने आपण हातावेगळे होतो, नामाने आपण जाण्याचा प्रयत्न करतो, पण ती प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होते ज्या वेळेस आपण मनाने आणि बुद्धीने सगळ्या गोष्टींशी डिटॅच होतो. त्याच्यासाठी एक गोष्ट आजपासून ॲड करायची आहे. जसे आहात तसे छानपैकी मांडी घाला, सुखासन. जर घालता येत असेल तर अर्ध पद्मासन घाला, म्हणजे एक पाय दुसऱ्या पायावरती व्यवस्थित ठेवून शांतपणे बसायचं आणि ना एक छानपैकी 3 ओंकार करायचे. ठीक आहे, 3 ओंकार करायचे आणि शांत बसायचं. डोंट वरी, मी असं अजिबात बोलणार नाही आहे की मनातल्या मनात विचार करा वगैरे वगैरे, काही गरज नाही आहे. पण शांत होण्यासाठी हे करायचं. याचं कारण तुम्हाला मी सांगते. शांत व्हा फक्त आणि ओंकार करा. आणि असं अजिबात करायची गरज नाही आहे उ म वगैरे, ठीक आहे, म्हणजे एवढं जाणून वगैरे करायची गरज नाही. फक्त ओंकार आणि ओ म थोडा दीर्घ घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि आपोआप लक्ष आपलं भ्रुकुटीच्या मध्ये जातं. शांतपणे सगळ्यांनी करा. हात असे कसेही ठेवायचे ते ठेवा, काही हरकत नाही, पण हे सगळं सिन्सिअरली करा. हे जर केलं तरच फायदा आहे. ओके, सगळ्यांनी बसा. 1 2 3 दीर्घ श्वास.
रामकृष्ण हरी. बरं वाटत होतं ना? डोळे उघडण्याचा विचार नव्हता ना अजिबात येत मनात? छान वाटतं अगदी असं बसल्यावरती. तर सकाळचं जेव्हा माळ वगैरे जपाल त्याच्यानंतर हे करत जाऊया. म्हणजे आपण तर, मी तर करतेच, तुम्ही सुद्धा ह्याचा अनुभव घेत चला. आपोआप ओंकार केल्यानंतर आपलं लक्ष इथे येतं भ्रुकुटीच्या मध्ये. ते करत जा. कोणी कुठे ऐकलं असेल, कोणी स्वाध्यायामध्ये ऐकलं असेल, कोणी कुठल्या दुसऱ्या वर्गात ऐकलं असेल, पण ते प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. याचसाठी हा रोजचा अट्टहास असतो. काय होतं, आपण रोजच्या आयुष्यामध्ये कुठेतरी ना एकदा फक्त गेला सेशन फक्त मिस झालंय, आणि ते थोडंसं ना प्रायोगिक तत्वावरती होतं. प्रायोगिक तत्वावरती म्हणजे एक प्रयोग होता, एक्सपेरिमेंट होता. तुम्हाला सुद्धा फील करून द्यायचं होतं की जर आपलं सेशन मिस होतं ना, तर बघा ना आता बऱ्यापैकी लोक गायब झालेली आहेत. काय होतं माहितीये, आणि हे असंच आहे, ही चाळणी असते, चाळणी असते. या चाळणीमधून जे टिकतात ना तेच खरे ओढ असलेली लोक असतात. याचा अर्थ असा नाही की दुसरं भेटलं तर जा, काही हरकत नाहीये, पण जे काही करतोय ना आपण ते नियमित असलं पाहिजे. नियम जर मिस झाला ना तर मनामध्ये स्वाभाविक विचार येतो की ही जर गोष्ट मी केली नाही तर माझ्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये. नथिंग इज गोइंग टू चेंज. काहीच फरक पडत नाही माझ्या आयुष्यामध्ये. तसं बघायला गेलं तर माझं खाणं थांबत नाही, कमवणं थांबत नाही, माझा संसार थांबत नाही, मग कशासाठी करायचं? आणि एक प्रकारचा ना इनर्शिया येऊन जातो. मग का करायचं? मी एखाद दिवशी माळ जपायची मिस झाली, एखाद दिवशी हरिपाठ मिस झाला, एखाद दिवशी देवपूजा झाली, काही अडलेलं नाहीये. आणि मग तसा ना अंगामध्ये इनर्शिया बसत जातो. त्याला थोडक्यात बनायचं झालं तर आळस येत जातो या गोष्टींच्या प्रती. मग असं वाटतं ठीक आहे ना, 1 तास तिथे बसण्यापेक्षा मी कुठून तरी फिरून येईन ना. मग त्यावेळेस आठवतं, अरे मी एवढ्या दिवस निश्चय करतोय वॉकला जायचंय, मग कशाला मी सेशन ऐकत बसू, मी जरा वॉक करून येतो ना. मग अशा वेळेत ना आपलं मन, म्हणजे जसं आपण गीतेच्या सुरुवातीच्या सेशनमध्ये सांगितलं, अर्जुनाने जे काही तत्वज्ञान मांडलं, विनोबा भावे म्हणतात की नग्न कार्य आपला नग्न आळशीपणा किंवा नग्न आपण कर्मामध्ये केलेला जो कामचुकारपणा कधीच माणसाला सहन होत नाही. मग त्याला तो नग्न न ठेवता त्याला तत्वज्ञानाचे कपडे घालतो. तसे आपण आपल्या आळसाला चांगल्या गोष्टींचे एक्सक्युजेस देतो की आम्हाला ना ताई सुंदर जेवण बनवायचं होतं, मी जर जेवण नाही बनवलं तर माझं घरातले कसं करणार. मग समर्थ म्हणलेत ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. अशा वेळेत ह्या गोष्टी आठवायला लागतात. मग आम्ही वॉकलाच गेलो, मग आता ताई आमचा आरामच करायचा विचार आहे. चांगल्या गोष्टींचे आपण एक्सक्युजेस आपल्या नियमाला देत जातो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा इनर्शिया निर्माण होतो. आणि ही सगळ्यात मोठी घातक गोष्ट आहे. इतकी घातक आहे ना की काही विचारायलाच नको. एकदा त्याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. काही म्हणजे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, तुम्ही याचा अनुभव नक्कीच घेतला असेल. एकदा काय झालं, एक मुलगा डॉक्टरांकडे गेला आणि तो डॉक्टरांना म्हणाला की डॉक्टर तुम्हाला काय सांगू, काय सांगू तुम्हाला, मला काय होतं माहिती, मी बसलो ना की ना माझं असं उठायचं मन नाही करत, असं वाटतं बसूनच राहावं. मी काही काम करायला गेलो ना की वाटतं काही काम करूच नाही. म्हणजे माझं मन, माझी बुद्धी या गोष्टींना ना साथच देत नाहीये. माझं मन कसं शांत झाल्यासारखं झालेलं आहे. मग नक्की मला काय होतंय, काय वाटतंय हो तुम्हाला, तुमचा अनुभव काय बोलतो? डॉक्टर म्हणतात काहीही झालं नाहीये, थोडक्यात तू आळशी झालेला आहेस. तो मुलगा म्हणतो अच्छा मी आळशी झालेलो आहे. मग हे माझ्या जर घरच्यांना सांगायचं असेल तर त्यासाठी काहीतरी त्याला नाव द्या ना तुम्ही, एखादं मेडिकल टर्म्स मधलं नाव द्या ना तुम्ही. आपणही असंच करतो. आपण सुद्धा आपल्या आळसाला, आपण सुद्धा आपल्या न करतेपणाला आपण सुद्धा काहीतरी गोंडस नाव देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचसाठी हे दर आठवड्याला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यापेक्षा गरजेचं काहीच असू शकत नाही ना. तुमच्यासाठी गरजेचं असू शकत ना, माझ्यासाठी गरजेचं असू शकत. आपण म्हणतो की आम्ही ह्या गोष्टीचा त्याग करू, आम्ही उपवास करतो, आम्ही तापास करतो, रेग्युलर बेसिसवरती करतो, पण त्या सगळ्या गोष्टी शरीराने होत राहतात. त्या अंतःकरणात किती पोचतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तसं बघायला गेलं तर अजून एक छोटीशी गोष्ट ऍड करेन याच्यामध्ये, की आज जसं आपण ओंकाराला प्रारंभ केलेलाच आहे, तर त्याच गोष्टीबरोबर एक गोष्ट अजून ऍड करेन की रोज सकाळी उठल्यावरती काय असावं, आयडियल शेड्यूल काय असावं. म्हणजे आयडियली आपण काय काय करावं, नीट लक्षपूर्वक ऐका बरं का. ह्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला अध्यात्मामध्ये पुढे जाता येणार नाही. तुम्ही म्हणाल की ताई मग याचा संबंध गीतेशी कुठे येतो? गीतेचा संबंध कर्माबरोबरच येतो आणि तेच करायला लोक घाबरतात. लोकांना असं वाटतं की ते ना
करू 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 असं करू करू म्हणत आपण ते पुढे 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 ढकलत जातो आणि आपण कधीच काहीच करत नाही. आपण काहीच करत नाही. म्हणून जर सुरुवात करायची, नवीन वर्ष आहे, सुरुवात करायची आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल जो परवा वगैरे रिलीज केला. फक्त ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा. त्या कशासाठी? हे स्वानुभवाने, हे स्वानुभवित आहे आणि त्याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते की आपण ज्या वेळेस, जसं त्याच्यामध्ये सांगितलं मी की एखाद्या व्यक्तीला जर ऍसिडिटीचा त्रास असेल ना, तर ती अँटासिडची छोटीशी टॅबलेट सकाळी खाल्ली की दिवसभर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होत नाही. अगदी त्याप्रमाणे सकाळी फक्त ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचल्या ना की आपल्या मनाला तो आकार मिळून जातो सत्वगुणाचा. मग आपण प्रत्येक विचार त्या सत्वगुणाच्या आकारामध्येच करत जातो. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या विचारांचा वेग हा मूळतः इतका जास्त आहे की त्या वेगाबरोबर त्याला किनारा देणं अत्यंत गरजेचं असतं. जर नदी फुटली आणि ती अद्वा तद्वा अशीच वाहू लागली तर तिच्यामध्ये ते सौंदर्य नाहीये. लोकांचं भरण पोषण करणारी नदी प्रलयकारक बनते जर तिचे किनारे फुटले. अगदी त्याप्रमाणे जर विचारांचे किनारे फुटले तर आपल्याला डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग यासारख्या गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये. याच्यावरती काय मोठे असे हे करण्याची गरज नाहीये, मोठे मोठे औषधं घेण्याची गरज अजिबात नाहीये, काही गरज नाहीये. आपल्या संतांनी इतकं सुंदर सुंदर सांगून ठेवलेलं आहे की रोज सकाळी उठून आपले जुने कीर्तनकार इतके साधे सोपे उपाय सांगतात. काय करा? ज्ञानेश्वरी वाचा, तुकारामांची गाथा वाचा, उठल्यावरती तांब्यावर तुळशीला पाणी घाला. किती किती छान छान सांगितलंय ना. मग ती ज्ञानेश्वरीने एकदा सुरुवात झाली ना की अख्खा दिवस मग सत्वगुणाने भारलेला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की ताई आम्हाला ज्ञानेश्वरी नाही वाचायची, दुसरं एखादं पुस्तक वाचायचंय, काही हरकत नाही. जे तुम्हाला पुस्तक चांगलं वाटेल, चांगल्या गुणांनी भरलेलं आहे. आता ते कसं असतं, आपल्याला जे इंटरेस्टिंग वाटेल ना, ललित साहित्य वगैरे, एखादं इमॅजिनरी वगैरे, हा मग ती आम्ही कादंबरी वाचतो आहोत. मी तर म्हणेन त्या बाकी कादंबऱ्या आहेत ना, महाश्वेता, ययाती वगैरे, त्या सगळ्या कादंबऱ्या सगळ्या बाजूला ठेवा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सगळ्या कादंबऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने लिहिलेल्या आहेत. मान्य आहे ते लेखक महानच आहेत, खूप खूप मोठी कला लागते, खूप मोठी तपश्चर्या लागते, त्यावेळेस असं काही लिहिलं जातं. पण तरी सुद्धा त्या गोष्टींना ह्युमन टच आहे आणि जिथे ह्युमन टच आहे तिथे भावना आल्या, विचार आल्या, या सगळ्या गोष्टींनी त्या भरलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली बोलतात ना, त्यावेळेस त्या गोष्टी परतत्वाचा स्पर्शू जैसा, त्या गोष्टीला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. जणू काही एखाद्याने अंगात आल्यावरती, अंगात येणं न येणं चांगलं आहे, वाईट आहे, खरं आहे की खोटं आहे, तो प्रश्न पुढचा आहे, तो भाग पुढचा आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींनी एका वेगळ्या स्टेजवरती बसून, एका वेगळ्या स्तरावरून ती ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. म्हणून त्यातल्या ओव्या आपल्याला रोज वाचणं, आणि त्या सत्वगुणाने भारलेल्या आहेत म्हणून त्या रोज वाचणं अत्यंत गरजेचं आहे. रोजचं डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे? माणूस कशाचा बनलेला आहे? मन, बुद्धी आणि शरीर. ठीक आहे? मन, बुद्धी आणि शरीर. नीट ऐका बरं का यशोदाताई, तुम्ही पण नीट ऐका. असं अजिबात समजू नका की मी हे करू शकत नाहीये. आपण सगळे करू शकतो. मन, बुद्धी आणि शरीर याने माणसाचं पूर्ण माणूस बनलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शरीरामध्ये सगळंच आलं मग, आणि दुसरं आलं मन, तिसरं आली बुद्धी. ठीक आहे? मग या तिघांची सुद्धा एक्सरसाइज सकाळी होणं गरजेची आहे. मग बुद्धीची एक्सरसाइज काय आहे? बुद्धीची एक्सरसाइज म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये मन आणि बुद्धी दोन्ही गोष्टींचा समतोल साधला जातो. मन म्हणजे सत्वगुणाने मन भरलं जातं आणि त्यातल्या ओव्या वाचून बुद्धीची सुद्धा व्यायाम होतो. बुद्धीला सुद्धा खाणं मिळतं त्याचं. म्हणजे मन आणि बुद्धी. मनाने काय होतं? मनासाठी काय करायचं आहे? ध्यान करायचं आहे. बुद्धीसाठी काहीतरी चांगलं वाचायचं आहे आणि शरीरासाठी व्यायाम करायचा आहे. ठीक आहे? शरीरासाठी 5 ते 10 मिनिटं तरी व्यायाम करायचा आहे. मन, बुद्धी आणि देह या तिघांसाठी एक्सरसाइज व्हावी असं आपलं सकाळचं शेड्यूल असलं पाहिजे. किंवा मनासाठी प्राणायाम सुद्धा करू शकतो, ज्याच्यामध्ये मग ते अनुलोम विलोम वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतात. श्रोते हो, मी हे यासाठी सांगते आहे की जोपर्यंत आपली दिनचर्या रेग्युलर, व्यवस्थित, योग्य वेळेत खाणं, योग्य वेळेत निजणं आणि योग्य वेळेत उठणं, या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हे गीतेचे श्लोक जसे पालत्या घड्यावर पाणी पडावेत ना, तसेच पडत राहणार आहेत.
त्याच्यामुळे स्वतःचं शेड्यूल फिक्स करा, या सगळ्या गोष्टींची आयुष्यामध्ये सुरुवात करा आणि दिवसातून जर शक्य असेल तर 2दा आणि जर शक्य नसेल तर एकदा तरी असं 3 वेळा ओंकार बोलून, आपल्या गुरूंचं ध्यान करून, ज्ञानेश्वर माऊलींचं ध्यान करून, जे कोणतं दैवत तुम्हाला आवडतं, मग ते विठ्ठल असेल, तुमची कुलस्वामिनी असेल, कुलदेवता असेल, जे कुठलं दैवत आवडतं ना त्याचं आपण ध्यान करून एक थोडा वेळ तरी बसलं पाहिजे. इथे ध्यान देऊन थोडा वेळ तरी बसलं पाहिजे. डोंट वरी अबाउट द थिंकिंग, काय विचार येतात ह्या गोष्टी सगळ्या सोडून देऊन आपण ध्यान लक्ष केंद्रित करून शांतपणे थोडा वेळ तरी दिवसाचं बसलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये संत येतात. आणि आज आपण आजच्या आपल्या श्लोकांकडे वळूया. आपण गीतेच्या श्लोक क्रमांक 25 वरती आहोत. इथे सुद्धा कृष्ण अजूनही त्याच चॅप्टर वरती आहे जिथे कृष्ण सांगतोय की मोठ्या मोठ्या लोकांनी, जे कोणी योगीजन झाले, त्यांनी संसारात राहावं आणि संसारिकांना कसं जगावं हे सांगावं. ह्यासाठी कृष्णांनी एवढे सगळे श्लोक इथे बोलून दाखवलेले आहेत. आपण आजच्या श्लोकांवरती येऊया. श्लोक सिम्प्लिफाय करून लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, पण तुमच्या बाजूने सुद्धा प्रयत्न पूर्ण असू द्या. भाविको, आपल्याला असं वाटतं की अध्यात्मामध्ये एवढ्या प्रयत्नांची गरज नाहीये, पण 10वीच्या पेपरपेक्षा सुद्धा अवघड हे गीतेचे श्लोक आपल्याला वाटू शकतात आणि इतके ते महत्त्वाचे सुद्धा आहेत. तर आपला श्लोक क्रमांक चाललेला आहे 25. क्षमा असावी, मी इथे तारीख चुकीची टाकलेली आहे. आज आहे 6. ओके, ठीक आहे. सक्तहा, सक्तहा, सक्त. हा आसक्त बोलतो ना तसं सक्त, आसक्त बोलतो तसं सक्त. आणि पुढे काय आहे? क. आपला नियम काय आहे? क, ख, प आणि फ असेल तर जो विसर्ग आहे त्याचा उच्चार अर्धाच करायचा. मग कसं येणार हे? सक्ता, सक्ता कर्मण्य विद्वांसो. सक्ता कर्म म्हणजे श्वास बाहेर सोडायचा. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, यथा कुर्वन्ति भारत. आता खालचा जो चरण आहे ना, खालचं श्लोकाचे जे चरण आहे ना, ते संपूर्ण एकच आहे. तर ते फोडून लिहिलेलं आहे खाली. कुर्याद, द चा पाय मोडलाय, दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित? कुर्याद, कुर्याद विद्वांस, कुर्याद विद्वांस तथा सशक सक्तश, कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम. ओके, पुन्हा एकदा मी बोलून दाखवते. कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम. आता चिकीर तो शच्या वरचा रफा र करून लिहिलेला आहे, असं समजू नका की काय लिहिलेलं आहे. त्यानंतर लोकच्या वरचा, लोच्या वरचा रफा र करून लिहिलेला आहे. ठीक आहे. मग हा श्लोक कसा बोलायचा? सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर, कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम, कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम. ठीक आहे. माझ्या मागून बोला, एक एक चरण बोलायचं आहे. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम. जेवले नाही आहात का दुपारी? म्हणजे अगदी इतकं एवढ्या कमी आवाजात आपण दुसऱ्यांशी बोलतो का हो? एवढ्या संयमाने, एवढ्या शांतपणे. मग गीतेच्या बाबतीत का बरं असं करायचं? हा, एकदम स्पष्ट, थोडा हाय पिच ठेवा. कुर्याद विद्वांस तथा सक्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम.
व्हेरी गुड. याचा अर्थ आहे की हे भारता म्हणजे अर्जुना, कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत. इथे गीतेने शिक्कामोर्तब केला की संत जसे वागतात त्यांच्या वागण्यावरून ते संत आहेत की नाहीत, म्हणजे बाह्य त्यांच्या वेशावरून आणि बाह्य कृतीवरून ते संत आहेत की नाहीत हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. कारण गीतेनेच तसा आदेश दिलाय. काय आदेश दिलाय गीतेने? की विद्वान लोकांनी सुद्धा म्हणजे ज्ञानी लोकांनी सुद्धा कसं वागावं? सामान्य लोकांसारखं, म्हणजे कर्मात आसक्ती आहे असं वागावं, पण कर्मात आसक्ती मनामध्ये नसावी. कशी नसावी बरं? एखादा पटल म्हणजे आपण मूवी थिएटरमध्ये जातो, मूवी थिएटरमध्ये गेल्यावरती सिनेमाचा तो चालू असतो ना, तर ते पडद्यावरती सगळं चालू असतं. आता तो सिनेमा कुठला आहे? समजा फॉर एक्झाम्पल पुष्पा चालू आहे. आता जो कुठला मूवी आहे तो पुष्पा मूवी चालू आहे त्याच्यावरती. आता पुष्पा मूवी चालू आहे. आता शो बदलला, आता दुसरा कुठला तरी शो लागला, म्हणजे 3 तास त्याच्यावरती पुष्पा मूवी चालल्यानंतर 3 तासानंतर दुसरा कुठला मूवी लागला, मग त्या पडद्यावरती तो पुष्पा मूवी कुठेतरी चिकटलेला असतो का हो? चिकटतो का कुठे? नाही ना. म्हणजे त्या पटलाला तो जो कोणी हिरो काय XYZ जे काही असेल ते, त्या पटलाला त्याचं सोयर सुद्धा काहीच नसतं. एक मूवी लागला बंद झाला, दुसरा मूवी लागला बंद झाला, समोर लोक बसलेत, हाऊसफुल आहे की थिएटर रिकाम आहे, त्या पडद्याला काहीतरी फरक पडतो का हो? नाही ना फरक पडत. अगदी त्याप्रमाणे आपलं मनपटल कसं झालं पाहिजे? मनाचं पटल. कुठलं कर्म झालं आपल्या हाताने, कर्म करत असताना ते पूर्ण डेडिकेशनने करावं, पण ते करत असताना त्या मनाला अंतःकरणामध्ये आतमध्ये सुख किंवा दुःख हे होऊ नये, हे महत्वाचं आहे. कर्म करावं पण त्याची आसक्ती कधी असू नये, हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून धन पुत्र दारा, पुन्हा एकदा धन पुत्र दारा असू दे पसारा, परी आसक्ती ते थारा नको. आसक्ती नसावी, सगळं असू दे, सगळं कर्म करत राहूया, पण तिथे आसक्ती नको. इथे कृष्ण म्हणतायत की सगळ्या ज्ञानी लोकांनी आसक्त असणाऱ्या लोकांप्रमाणे कर्म करत राहावं, पण त्या मूवीचं पटल, तो जो थिएटर मधला पडदा आहे, तो जसा जो काही चित्र त्याच्यावरती उमटतंय त्याच्यापासून स्वतःला कुठेच त्याचं लिंपन तो लागून देत नाही, तो कसा निर्लेप राहतो, आपलं अंतःकरण आपण तसं निर्लेप ठेवत जावं. किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात योग्याचं, कर्मयोग्याचं, जो कर्मयोगी आहे त्याचं अंतःकरण अगदी त्या पटलाप्रमाणे निर्लेप असतं, असं इथे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. पण त्याच्या वरच्या कृती ह्या मात्र सामान्य आसक्त असणाऱ्या लोकांसारख्याच असतात. श्रोते हो, जर तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर ती घेऊन बसत चला. असं समजा की आपण ना इथे क्लास करतोय, आपण इथे शिकतोय, अशा अर्थाने इथे बसत चला. इथे ज्ञानेश्वर माऊली खूप सुंदर ओव्या सांगतात. आजचे जे 4ही श्लोक आहेत ना, त्या 4ही श्लोकांवरती ज्ञानेश्वर माऊलींनी ना अगदी 3-3, 4-4 ओव्या सांगितलेल्या आहेत, म्हणून आपण त्या घ्यायच्या आणि आज आपण त्या बघायच्यात. माऊली म्हणतात याच्यावरती, देखे फळाची या आशा आचरे कामकू जैसा. देखे फळाची या आशा, फळेच्या आशेने, फळाच्या आशेने, आचरे कामुकू जैसा. कामुकू म्हणजे कामना ठेवणारा जसा आचरण करतो. कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. कर्मी भरू होवावा म्हणजे योग्याने कसं व्हावं तसंच व्हावं, पण कसं व्हावं? निराशा. निराशा हा शब्द इथे आपण वापरतो तशा अर्थाने नाही वापरलाय. आपण कसं म्हणतो, माणूस आम्ही निराश झालो, आम्ही हताश झालो. माऊली तसं नाही बोलत आहेत. माऊली निराशा म्हणजे काय म्हणतायत? निराशा म्हणजे आशा रहिततेने आपण तसंच कर्म करत जावं. जे पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा मनोनिया. जे पुढती पार्था, पुढे पुढे जाणाऱ्यांनी, हे पार्था पुढे पुढे जाणाऱ्यांनी ही लोकसंस्था म्हणजे ही जी रूढी आहे ती सांभाळत जावी, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. मार्गाधारे वर्तावे, ही ओवी तुम्ही ऐकलीच असेल. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिक नोहावे लोकांप्रती. बाप रे, याच्या इतकी सुंदर ओवी असूच शकत नाही. प्रत्येक वक्त्याने,
प्रत्येक व्यक्त्याने, प्रत्येक लोकप्रिय माणसाने, प्रत्येक इन्फ्लुएन्सरने, ज्याने जो जो लोकांना इन्फ्लुएन्स करतो, कुठेतरी लोकांना सांगतोय कसं वागावं, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीतच मार्गदर्शन केलंय. काय आहे ती ओवी? जर जमत असेल तर लिहून घ्या. 171वी ओवी, अध्याय क्रमांक 3. माऊली म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिका नोहावे लोकांप्रती. मार्गाधारे वर्तावे, मार्ग आक्रमित करावा, विश्व मोहरे लावावे म्हणजे स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या पराक्रमाने, कीर्तीने या विश्वाला भारावून सोडावं, पण अलौकिक नोहावे लोकांप्रती. अलौकिक नोहावे लोकांप्रती म्हणजे जराही अहंकाराने तिथे वर्तन करू नये, किंवा अलौकिक म्हणजे कुठेतरी मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, आय एम समथिंग डिफरंट, असं लोकांप्रती राहू नये. असं लोकांप्रती राहू नये. मला असं वाटतं जेवढे सगळे कीर्तनकार आहेत, जेवढे सगळे प्रवचनकार आहेत, जे आपल्या वर्तनापेक्षा, जे आपल्या नित्य नियमापेक्षा स्वतःच्या पोशाखाला, स्वतःच्या उपरण्याला, स्वतःच्या टिळ्याला जास्त महत्व देतात, त्याच्यावरती जास्त ध्यान देतात, लावावं, सगळं करावं. मला त्या सगळ्या लोकांचं प्रचंड कौतुक आहे, जे स्वतःच्या बिझी शेड्यूल मधून नेहमी इतके छान छान दिसतात. मला त्या सगळ्या लोकांचं खूप कौतुक आहे. पण जर आपला नित्य नियम बाजूला ठेवून मी जर पार्लरला जात असेल, जर माझा नित्य नियम ज्ञानेश्वरी रोजची वाचायची सोडून मी माझ्या कपड्यांना इस्त्री करत बसत असेल, तर ते मात्र चुकीचं आहे. तुम्हाला जर ते करायचं असेल तर आधी हे करा, हे महत्वाचं आहे. प्रायोरिटीमध्ये ते आधी वरती ठेवा, नित्य नियम, आणि मग त्याच्यामध्ये पुढच्या प्रायोरिटीमध्ये या सगळ्या गोष्टी ठेवा. की आपण कितीही मोठे झालो, आपण सगळा पराक्रम करून दाखवायचे, कीर्ती करून दाखवायचे. जे जे लोक म्हणतात ना की गीता सांगते शांत बसा, जे जे लोक म्हणतात ना की गीता, हे तुकाराम महाराज म्हणतात की असंच बसायचं, ठाईच बैसोनी करा एक चित्त वगैरे, त्या सगळ्यांसाठी गीतेचा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला हा श्लोक सगळ्यावरती आघात करतं आणि सांगतंय मोहरे लावावे. मोहरे लावावे म्हणजे स्वतःचे तिकडे झेंडे गाडा, तुम्ही झेंडे गाडा, पराक्रम करून दाखवा, पण अलौकिक नोहावे लोकांप्रती. त्या लोकांपासून मी काहीतरी वेगळं आहे असं जर आपण मनात समजलं तर लोकांना ते वाटतंच की हा माणूस अहंकारी आहे. कधीही बघा तुम्ही, लोकांना वाटतंच. आणि श्रोते हो, मला एक गोष्ट सांगू द्या, मंबाजी बुवा असतील किंवा जे कोणी असतील ज्यांनी संतांवरती अन्याय केले, त्या सगळ्यांना पूजा कशी करायची माहिती होती. ते सगळेजण देवाला मानत होते, ते सगळेजण सुंदर राहत होते, सगळं मानत होते, ते बऱ्यापैकी प्रसिद्ध सुद्धा होते, सगळेजण बऱ्यापैकी प्रसिद्ध सुद्धा होते. पण त्या प्रसिद्धीमध्ये काय लपलेलं होतं? त्या प्रसिद्धीमध्ये मी काहीतरी वेगळं आहे, अहंकार लपलेला होता. आणि या संतांमध्ये प्रसिद्धीमध्ये आणि लोकप्रियतेमध्ये हाच फरक असतो. लोकप्रियतेमध्ये आपण कोणीतरी वेगळे आहोत ही मान्यता मनात नसते, म्हणून ती जनात नसते. आणि एकदा का मनात ती मान्यता आली की आपण जनापासून डिटॅच होतो, वेगळे होतो. म्हणून जेवढं होईल तेवढं साधं राहावं, कर्माने वेगळं असावं, आपल्या कर्माने आपण वेगळं असावं, आपल्या ज्ञानाने आपण उच्च असण्याचा प्रयत्न करावा, मोठ्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करावा, पण अलौकिक नोहावे लोकांप्रती. आता आपण घेऊया पुढचा श्लोक क्रमांक 26. सगळ्यांनी ना ज्ञानेश्वरी घेऊन बसत चला बरं. त्याच्यामध्ये सगळंच आहे. जर तुमच्याकडे अर्थाची ज्ञानेश्वरी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला श्लोकही मिळेल आणि सगळंच मिळेल. श्लोक क्रमांक 26. न बुद्धी भेदै जन येद ज्ञानांग. आता बघा, ज्ञानांग शंख सारखा तो घ्न बोलायचा आहे, शंख सारखा घ्न कंठामधून बोलायचा आहे. न बुद्धी भेदै जन येद ज्ञानांग कर्मसंगिनाम. कर्मसंगिनाम, सच्या वरती अनुस्वार आहे बरं का, सच्या वरती अनुस्वार आहे, तो फोडून तसा लिहिलेला आहे कारण पुढे न आहे म्हणून. कर्मसंगिनाम, कर्मसंगी नाम नाहीये, नाम बोलला तर न वरती भार द्यावा लागेल, पण काय आहे? कर्मसंगी नाम, अर्धा म आहे, हलंत म आहे, पाय मोडलेला म आहे. दुसरं चरण, जोश येत सर्व कर्मानी, फोडून लिहिलंय जोश येत, षटकोणातला जीव टाळूकडे, जोश येत सर्व कर्माणी, न बाणातला. विद्वान युक्त समाचरण, विद्वान युक्त समाचरण, पुढे स आहे, विसर्गाचा उच्चार होणार नाही.
ओके यशोदा काकू, काय होतं, विद्वान युक्तच्या पुढे जो विसर्ग आहे त्याचा उच्चार होणार नाही, कारण पुढे स आहे. क्षमा असावी जर तुम्हाला चुकून काकू बोलला असेल तर, मी तुम्हाला ताई बोलण्याचा प्रयत्न करेन. ओके, कारण मला थँक्यू सो मच. पण नाही, कसं असतं माहितीये, असं बोलल्यावरती मजा येते, तो तुम्हालाही छान वाटेल म्हणून मी बोलते तसं. ओके, आपण कसा उच्चार, ओके थँक्यू सो मच. याचा उच्चार आपण कसा करायचा मी वाचून दाखवते. न बुद्धी भेदै जनये दना, न बुद्धी भेदै जनयेद ज्ञानां कर्म संगिनां, जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. बोला. न बुद्धि भेदै जनयेद ज्ञानां सर्व कर्म संगिनां. बोला, एक मिनिट, बोला बोला. न बुद्धि भेदै जनयेद ज्ञानां कर्म संगिनां, जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. व्हेरी गुड. याचा अर्थ असा होतो की परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. याच्यावरती एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला, ऐका बरं. छोटंसं उदाहरण देते. आता ना मार्गशीर्ष महिना झाला. ओके, आता मार्गशीर्ष महिना झाला. माझं पण काय झालं, थोडंसं मिसगाईड व्हायला होतं. लोक जे आपण जुने कीर्तनकार ऐकण्याचा प्रयत्न करतो किंवा जुने वक्ते ऐकण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो, त्यातून असं कळतं की आपुला तो एक देव करूनी घ्यावा, म्हणजे एकच देव आपला करावा, बाकी सगळ्यांना आपण पूजू नये किंवा बाकी सगळ्यांना एवढं सिरियसली घेऊ नये, थोडक्यात बघायचं तर. म्हणून ना मी ना असं कधी वाईट बोलले नाही, पण ना मनातल्या मनात कुठेतरी वाटायचं की का हे महालक्ष्मीचं व्रत का करतात हे लोक, का महालक्ष्मीचं व्रत करावं यांनी, म्हणजे हे चुकीचं करतायत, हे असं चुकीचं करतायत, हे ठीक नाहीये, हे ठीक नाही, हे ठीक नाहीये. परंतु भगवंत ना, जर आपण असं वागत असू ना, भगवंत आपल्याला, जर त्याचा आपल्यावर प्रेम आहे ना, त्याने आपला हात धरलाय ना, आपल्याला मार्गदर्शन करतो. माझ्या सासूबाई असतील, माझी आई असेल, ह्यांना हे लोक मला कधीच असं फाटा देत नाही की तू हे म्हणतेस ना तर असं नाही होणार, हे चुकीचं, कधीच नाही. त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, ते कधीच म्हणत नाही की तू हे चुकीचं करतेस. पण महालक्ष्मीचं व्रत सुरुवातीला केलं, मध्यंतरी सुटलं, किंवा मी केलं नाही किंवा सिरियसली केलं नाही, सोडून दिलं ते की नाही आता मी एकच विठ्ठल धरला आहे, आता ज्ञानेश्वर माऊली करायचं आणि हे नाही करायचं. व्हायला काय लागलं माहितीये, माझ्या आजूबाजूची लोक ना मला ऑब्झर्व करतायत, कंटिन्युअस ऑब्झर्व करतायत. ते बरोबर गुरुवारी ना मला कोणीतरी भेटणार, ताई झाली आज पूजा झाली करून, मला द्यायला उत्तर माझ्याकडे काहीच नाही, कारण मी पूजा मांडलेली नाहीये. उपवास तर काय आपलं एकादशी असतो, काय कुलस्वामीचा आणि सोमवारी एवढेच आपले, सोमवारी कधी असतो कधी नसतो, पण कुलस्वामीचा आणि एकादशी कधीच नाही सोडणार. तर उपवास पण नाही केला. मग झालं काय माहिती, सतत ते प्रसंग व्हायला लागले. आणि माझी आई आणि सासूबाई यांनी न कळत, यांनी मला म्हटले नाही की तू कर किंवा तू हे असं केलं पाहिजे, पण त्या जेवढे वर्ष माझ्या बरोबर आहेत ना, त्यांनी नेटाने तो उपवास केलाय, नेटाने. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की माणसाच्या मनातली श्रद्धा इतकी दृढ असेल ना तर ती काहीही झालं तरी तुटू शकत नाही. त्यांनी नेटाने तो उपवास करतात. त्या दर गुरुवारी त्यांनी मार्गशीर्षातला उपवास केला. या मार्गशीर्षाच्या शेवटच्या गुरुवारी मला कुठेतरी फील झालं की अरे ह्या एवढ्या नेटाने उपवास करतात, मला काय धाड भरले, मी साधी पूजा नाही मांडू शकत. आणि दोघी सुद्धा पती नसल्यामुळे त्या नाही मांडू शकत आहेत खुलून, तर मी मांडली पाहिजे. आणि तुमचा विश्वास नाही बसणार, कुठेतरी मला ना मनामध्ये जाणवलं, कुठेतरी लाजिरवाणं वाटलं आणि मी ती पूजा केली. आता ही गोष्ट चर्चेची असू शकते, जे केलं ते योग्य आहे की अयोग्य आहे, पण
या सगळ्या प्रसंगामध्ये म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ दिस 3-4 इयर्स आय हॅव लर्न, ह्या गोष्टी मी अनुभव घेतला या गोष्टींचा, की लोक बघतायत की आपण ह्या पूजाविधी कशा करतो, आपण सत्यनारायण कसा करतो, आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींची, फॉर एक्झाम्पल आपण वसुबारस असेल दिवाळीच्या दिवशी ती पूजा करतो की नाही, आपण ह्या छोट्या छोट्या लक्ष्मीच्या पूजा असतात, गणेशाची पूजा असते ती आपण करतो की नाही, ह्या गोष्टींना लोक मला ऑब्झर्व करतायत आणि तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून माऊलींनी मला ही कुठेतरी शिकवण दिली आहे की नीलम नाही, तुला ही जी रहाट चाललंय ना ह्याच्यानुसार तुला करावं लागणार. मी म्हणत नाही की मी संत आहे आणि मी तसं वागण्याचा प्रयत्न करतेय, पण जे काही आजूबाजूला लोक असतील, काही शेकडोनी लोक असतील, ती कुठेतरी इन्फ्लुएन्स होत आहेत. श्रोते हो, इथे सुद्धा भगवान श्रीकृष्ण तेच सांगतो आहे. काय सांगतो आहे की शास्त्रविहित कर्म आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम जर मी म्हटले असते, एखाद्या पॉइंटला जर माझा कंट्रोल सुटला असता आणि मी जर म्हणले असते तुम्ही हे काय करताय, हे सगळे मूर्खासारखं आहे, हे कुठल्या शास्त्रात लिहिलेलं नाहीये आणि हे करणं काही भाग नाहीये. लक्षात घ्यायचं, आजूबाजूला 4-5 जी लोक ऐकतात ना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी काही टक्का तरी मनात येऊन जातो की आपण करतोय ते चुकीचं करतोय का. नाही असू शकत ते चुकीचं. का? कारण हे पेन घेऊन, ती पाटी घेऊन, ती बर्गे पाटी मिळते लहान मुलांना, त्याच्यावरती तो ए लिहिणं, अ लिहिणं, आ ई लिहिणं गरजेचं आहे. भले PhD झालेल्या माणसाने ते करणं गरजेचं नाही, पण त्या व्यक्तीला ते गरजेचं आहे. अगदी त्याप्रमाणे आपण अध्यात्माच्या जर पहिल्या वर्गात असू तर तो धडा गिरवण्यासाठी आपण संसारामध्ये असतो, निदान लक्ष्मीचं व्रत करण्यापुरतं तरी आपण घरामध्ये दिवा लावतो, छोटीशी का होईना आपण पूजा मांडतो, तेवढं का होईना ऑस्पियस ब्लेसिंगफुल ॲटमॉस्फिअर घरामध्ये ॲम्बियन्स क्रिएट होतो. तर हे पहिलीतल्या वर्गासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मग ते PhDतल्या लोकांनी सुद्धा करणं महत्वाचं आहे, कारण तुला बघून पहिलीतली लोक इन्फ्लुएन्स होत आहे. हेच इथे कृष्ण सांगतोय. या गोष्टीतून शिकायचं काय? डोंट कन्फ्यूज अदर्स. दुसऱ्यांना कन्फ्यूज करू नका, स्वतःचं ज्ञान नको तिकडे पाजळवू नका. उलट स्वतः शास्त्रविहित कर्म उत्तम प्रकारे करून तशाच रीतीने ती त्यांच्याकडूनही करून घ्या. या गुरुवारी, शेवटचा गुरुवार, सुंदर रीतीने पूजा मांडून घरामध्ये हळदी कुंकू केला. त्या निमित्ताने जे काही बिल्डिंग मधले ऑफिशियल बायका ज्या होत्या, ज्या ऑफिसला जाणाऱ्या बायका होत्या, त्या सगळ्या जणी आल्या घरी. त्यांनी बघितलं नाही, दिस इज द वे हाऊ टू डू इट. त्यातल्या 1-2 जणी म्हणल्या फ्रॉम नेक्स्ट टाइम नीलम आय विल डू दिस. मला बरं वाटलं कुठेतरी. चला आता ते सुद्धा करायला सुरुवात करतील. लक्षात येते तुमच्या काय म्हणतो इथे भगवान श्रीकृष्ण? गीता समजून घेत असताना 2 शब्दांच्या मधलं स्वतःच्या अनुभवाच्या खुरप्याने असं खोदून काढायचं असतं, तर ते करायला मजा येते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. म्हणजे हे धनुर्धरा, जे लहान नुकतंच उपजलेलं मूल आहे ते सहज रीतीने आईचं स्तन कसं ओढावं, ते दूध कसं प्यावं तेही त्याला कळत नसतं. आईच्या स्तनाचं दूध कसं प्यावं हेही कळत नसतं. मग आईच त्याला शिकवते, कर, मग त्याच्या ओठ हलवण्याचा प्रयत्न करते हाताने, मग ते स्तन दाबण्याचा प्रयत्न करते. ती काय करत असते? त्याला शिकवत असते की स्तन कसं प्यावं. मग त्या लहान मुलाला कुठल्या तरी मोठ्या संताने सांगावं की हे घे, ही घे पुरी, हे घे श्रीखंड, हे घे प्रोटीन रिच फूड, हे प्रोटीन असतं याच्यामध्ये, ते असं खायचं. त्या मुलाला काही कळणं शक्य आहे का हो? जे मी आत्ता सांगितलं तेच. जी मुलं बालवाडीत आहेत, पहिलीत आहेत, त्यांना PhDच्या लोकांनी कन्फ्यूज करू नये. म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा असं माऊली म्हणतात. तैसी कर्मी जया अयोग्यता तयांप्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करुणी. ज्यांच्या कर्मामध्ये अयोग्यता आहे, जे रोजचीच कर्म करायला चुकतात, त्यांना तू नैष्कर्म्य स्थिती शिकवायला जाणार आहे? अरे बापरे, कळतंय काय म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली? जी रोजची कर्म करायला चुकतायत, ज्यांच्या रोजच्या कर्मामध्ये एवढे फ्लॉज आहेत, एवढ्या चुका आहेत, त्यांना तू निष्कर्म्य स्थिती शिकवणार? अरे बापरे, किती मोठा घोळ आहे हाच घोळ होतोय आत्ताच्या अध्यात्मामध्ये, हाच घोळ होतोय आत्ताच्या परमार्थामध्ये.
आपण कर्म करत असताना लोकांना शिकवावं ही भावना असावी असं इथे मी म्हणत नाहीये, पण आपणही स्वतःला स्पेशल फील करून आम्ही नाही कर्म करणार असं बोलणं चुकीचं आहे, असा त्याचा अर्थ आहे, असा त्याचा अर्थ आहे. मी पुन्हा एकदा तो मुद्दा बोलेन बऱ्याचदा, कारण हा मुद्दा ना जवळजवळ रोज माझ्या समोर येतो. अनेको तरुण, अनेको तरुणी, अक्षरशः खेडोपाड्यातली जी लोक, आधीच खेडोपाड्यांमध्ये ना एवढी संसाधनं नसतात, एवढ्या सुशिक्षित लोकांची संगत त्यांना मिळत नाही. मग त्यांना कोण सुशिक्षित वाटतात? जो एखादा कीर्तनकार सप्ताहामध्ये येतो, बडा 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 बोलतो, 2 तास लोक त्याला ऐकतात आणि हे पैशाचं पाकिट घेऊन जातो. त्यांना असं वाटतं हेच करणं म्हणजे आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट मिळवणे असं त्यांना वाटायला लागतं. सगळे मिसगाईड होतात. त्यांनी त्या विहिरीतल्या बेडकाप्रमाणे जग बघितलेलं नसतं. माझ्या त्या सर्व प्रिय बंधूंसाठी आणि भगिनींसाठी म्हणूनच ही गीता ऐका आणि काय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना ते आपण ऐकलं पाहिजे. आपण रोजच्या कामांमध्ये चुकतोय आणि आपण स्वतःला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झालं असं आपण डिक्लेअर करतोय. किती मोठं अधपतन आहे. सामान्य लोकांपेक्षा सुद्धा आपण खालच्या पातळीला उतरतोय असा त्याचा अर्थ आहे. तेथे सत्क्रियाची लावावी, तेथे सत्क्रियाची लावावी. माऊली म्हणतात तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एके प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. तेथे काय करायचंय? सत्क्रियाची लावावी. रोजचंच काम आम्ही इमानदारीने करू, रोजचंच काम आम्ही सौंदर्यपूर्णतेने करू. हाच फरक आहे एका आध्यात्मिकामध्ये आणि एका सामान्यामध्ये. हाच फरक आहे. सामान्य माणूस जो कर्म करतो ना त्याच्यापेक्षाही जो आध्यात्मिक कर्म करतो त्याला प्रेमाची, करुणेची कडा असते, त्याला फ्लेवर असतो, त्याला स्वतःच्या स्वार्थाचा नाही परमार्थाचा, परार्थाचा फ्लेवर त्याला असतो. तो कर्म करताना स्वतःसाठी नाही लोकांसाठी करत असतो, उदात्ततेने कर्म करत असतो. हे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. जर तू या मार्गावरती आलायस ना तर तुझं कर्म असं असलं पाहिजे. जैसे बहुरूपियांची रावो राणी, जैसे बहुरूपियांची रावो राणी म्हणजे कोण? नाटकामधले राजा आणि राणी. स्त्री पुरुष भावो नाही म्हणी. पूर्वीच्या काळामध्ये नाटकामध्ये राणी सुद्धा पुरुषच बनायचे. आपले बालगंधर्व, बरोबर आहे की नाही? त्यातली स्त्री पात्र करणारे सुद्धा पुरुषच होते, बरोबर आहे? मग बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही म्हणी म्हणजे मनामध्ये स्त्री आहे की पुरुष आहे भाव मनात नाहीये. परी लोक संपादनी तैशीची करीती म्हणजे आपण कर्म करत असताना मी मोठा विद्वान आहे किंवा हे कर्म माझ्यासाठी नाहीये, संसारात राहून सुद्धा थोडक्यात काय त्या कमळासारखं राहावं जे चिखलात असतं पण त्याला आयुष्यभर त्या चिखलाचा स्पर्श कधीच होत नाही, कारण त्याने स्वतः निर्लेप अवस्था प्राप्त करून घेतलेली असते. त्या अळवाच्या पानासारखं राहावं, त्या पद्मासारखं राहावं. आपणही संसारामध्ये असंच सत्कर्म करत राहावं. पुढचा श्लोक क्रमांक 27. प्रकृते हे, आता तो जो विसर्ग आहे पुढे क असल्यामुळे अर्धा बोलायचा आहे. प्रकृते क्रियमान, आणि जिथे मी बोलते ना अर्धा विसर्ग तिथे श्वास बाहेर सोडायचा. ऑलवेज रिमेंबर. प्रकृते क्रियमाणानी, न आणि न दोन्ही एकत्र आहेत. गुणे हे पुढे क आहे म्हणून अर्धा बोलायचंय. गुणे कर्माणि सर्वशः, तो विसर्ग पूर्ण बोलायचा आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. ठीक आहे, माझ्या मागून बोला. खूप सोपा श्लोक आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झालेले आहे असा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असं मानतो. आता ऐका बरं का सगळ्यांनी, ऐका. आहात ना सगळे माझ्या बरोबर? सगळे माझ्या बरोबर आहात ना?
हा ऐका बरं का. संत्र कसं लागतं संत्र? संत्र कसं असतं? कसं असतं संत्र? खाल्लं नाही कधी? हा, आंबट गोड असतं. ऍपल कसं असतं? गोड असतं. बरोबर आहे. मग केळं पण गोड असतं का? केळ पण केळाचा गोडवा आणि ऍपलचा गोडवा, सफरचंदाचा गोडवा वेगळा असतो की नाही? बरोबर आहे की नाही? मग पेर गोड असतो का? पेर पण गोड असतं, पेरू पण गोड असतो. मग त्याचा वेगळेपणा सफरचंदापेक्षा वेगळा आहे, पेरूपेक्षा वेगळा आहे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही उद्या म्हणाल की आंबा तू पेरू सारखा लागला पाहिजेस, तुझं हे चुकतंय, तुझी चव पेरू सारखी असली पाहिजे कारण मला पेरू खावासा वाटतोय. शक्य आहे का? नाही ना. किंवा हे प्लास्टिक आहे, हे प्लास्टिक आहे, मी त्याला म्हणेन मी याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करेन आणि याला म्हणेन तू उद्यापासून सोनं झालं पाहिजेस. हे कधी होणार आहे का सोनं? शक्य नाहीये ना. म्हणजे जो ज्या अणूचा रेणूचा बनलेला आहे त्याचा गुणधर्म त्या वस्तूमध्ये आलेला आहे. अगदी त्याप्रमाणे जो 50% सत्व, 25% रजो आणि 25% तमोगुण एवढ्या कॉम्बिनेशनने बनलेला आहे तो तसा वागणार आहे. एखादा 20% सत्वगुण आणि 60% रजोगुण आणि पुन्हा 20% तमोगुणाने बनलेला आहे तो तसा वागणार आहे. मग या जगामध्ये जेवढे पॉइंट म्हणजे जेवढे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपल्याला करता येतील ना ते सगळे जण ते सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन या 3च गुणांचे आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग प्रत्येकामध्ये जेवढा गुण आहे ना तो तसाच वागत असतो. The everything I always says whenever I'm teaching chemistry, there I always says everything is a chemistry. प्रत्येक गोष्ट केमिस्ट्री आहे आणि प्रत्येक गोष्ट अध्यात्म आहे, प्रत्येक गोष्ट स्पिरिच्युअलिटी आहे. कसं एखादा आत्ताच हल्ली सायन्स मध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की इलेक्ट्रॉन इज नॉट अ पार्टिकल, इलेक्ट्रॉन इज अ वेव्ह. मी म्हणेल इलेक्ट्रॉनचं पार्टिकल असणं हे त्याचं भौतिकत्व आहे आणि इलेक्ट्रॉनचं वेव्ह असणं हे त्याच्यातलं अध्यात्म आहे. इलेक्ट्रॉनचं पार्टिकल असणं हा त्याच्यातला संसार आहे आणि इलेक्ट्रॉनचं वेव्ह असणं ही त्याच्यातली स्पिरिच्युअलिटी आहे. लक्षात घ्या विषय. आपल्यामध्ये सुद्धा ॲटम आहेत, आपल्यामध्ये सुद्धा मी नेहमी बऱ्याच वेळा हा विषय सांगितला असेल, जर तुमच्या खाण्यामध्ये काही बदललं, पोटातली अवस्था बदलली की हाताची कृती बदलणार आहे. पोटाची अवस्था बदलली की शरीरातल्या सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याचं कॉम्बिनेशन बदलणार आहे, तुमच्या विचारांचा प्रवाह बदलणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्या कृतीचा प्रवाह बदलणार आहे. म्हणूनच सगळे म्हणतात जसं अन्न खाणार आहात ना तसेच तुम्ही बनणार आहात. याच्यामध्ये आम्ही बाबा नॉनव्हेज खात नाही पण एकेका वेळेला 6-6, 7-7 पुरणपोळ्या खातो. बिघडलं गणित. म्हणजे काय खाताय याच्याबरोबर किती खाताय हेही महत्वाचं आहे. म्हणून युक्ताहार विहारस्य. गीता ना आपल्याला सगळ्या बाजूंनी मार्गदर्शन करते. पहिल्या अध्यायामध्ये कन्फ्युजन, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ, हाऊ टू अचीव इट, बी अ कर्मयोगी. द जर्नी स्टार्ट्स हिअर, बी अ कर्मयोगी. इथून जर्नी सुरू होते. मग त्याच्यानंतर 12व्या अध्यायामध्ये आपल्याला भक्त पण बनवते गीता. बघा ना कसं करते सगळं. योग्य रीतीने खाणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे मला सांगू द्या आज, कारण आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की सकाळी, मोस्ट ऑफ द टाइम सकाळी किंवा जर शक्य नसेल तर दुपारी, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा, कारण सामान्य गृहिणी आपण असतो, आपल्याला दुपारच्या वेळेत वेळ मिळू शकतो, तेव्हा आपण डोळे मिटून शांतपणे बसलं पाहिजे. पण ते बसणं केव्हा शक्य होतं? ज्या वेळेस पोट बऱ्यापैकी रिकाम असतं, ज्या वेळेस पोटामध्ये ऍसिडिटी नसते, ज्या वेळेस शरीरामध्ये वात नसतो, ह्या गोष्टी नसतात ना त्यावेळेसच हे बसणं शक्य आहे. लक्षात घ्या. भक्ती करण्यासाठी देह दिला देव, देह कशासाठी दिलाय देवाने? भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे कसं शक्य आहे? इहलोकीचा हा देह कशासाठी दिलेला आहे? भक्तीसाठी दिलेला आहे. आणि आपण काय करतो? खातो, नुसतंच खायचं. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये ना बटाट्याला थोडंसं वर्ज्य ठेवलेलं आहे. आपल्याला थोडं वर्ज्य करायला सांगितलंय. का? कारण त्याच्यामुळे वातुडपणा येतो. ज्या गोष्टी आपल्याला वर्ज्य आहेत ना त्याची निंदा आपल्या ग्रंथांमध्ये केलेली आहे. दे आर व्हेरी क्लेवर.
आपण काय करतो माहितीये, एखादा मनुष्य आपल्याला नको म्हणत असेल ना तर आपल्याला त्याचा प्रचंड राग येतो, प्रचंड राग येतो आपल्याला. पण लक्षात घ्या ते का नाही म्हणतायत. इथे कृष्ण सांगतोय की आपली कर्म गुणांमुळे होत असतात. याच्यामध्ये ना एकच वाक्य बोलून जाईल की ज्याचा राशी भविष्यावरती विश्वास आहे ना, ज्योतिषावरती विश्वास आहे ना, त्याने सुद्धा ऐका बरं का, ज्याप्रमाणे हे आपल्याला ग्रह तारे चालवतात ना त्याप्रमाणे आपला मूड स्विंग होत असतो, त्याप्रमाणे आपला मूड बदलत असतो आणि आपल्याला वाटत असतो की आज मी दुःखी आहे आणि आपल्याला वाटत असतं की आज मी सुखी आहे आणि आपल्याला वाटतं आज मी कन्फ्युज्ड आहे. असा चंद्राचा प्रभाव झाला आणि असा सूर्याचा प्रभाव झाला. हे सगळं एक लक्षात घ्या. पृथ्वी तलावरचं प्राणी, पृथ्वी तलावरचे दगड, धोंडे, पर्वत, वायू, जे काही पंचमहाभूत आहेत ना त्या सगळ्या पंचमहाभूतांवरती या सगळ्या ग्रहांचा जर परिणाम होतो तर जो देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे त्यावरती सुद्धा या ग्रहांचा परिणाम होतो. नव्हे तर मी म्हणेन की एक आत्मा सोडला तर या सगळ्या गोष्टींवरती या ग्रहांचा परिणाम होतो, या गुणांचा परिणाम होतो. म्हणूनच देहावरती न राहता आत्म्यावरती राहायचंय, देह बुद्धी सोडून द्यायचे. बिकॉज दॅट इज नॉट इन आवर कंट्रोल. ते आपल्या कंट्रोल मध्ये नाहीये. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा. याचसाठी म्हणलेलं आहे जे संचित, प्रारब्ध या सगळ्या गोष्टी तुझ्या त्या काळाच्या ग्रहांनुसार, कर्मानुसार झालेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी मिटवण्याचं काम कोणाच्या हातात आहे, कसं शक्य आहे? एकच गोष्ट या सगळ्या गोष्टींना मारून पाडू शकते. ती गोष्ट म्हणजे नामस्मरण आहे. एखाद्याला वाटू शकतं की ताई आम्ही प्रचंड भोग भोगतोय, आम्हाला ना आमच्या संचिताने तुम्ही म्हणाल किंवा जे काही असेल ताई तुम्ही म्हणाल आम्ही पिडून निघालोय, आम्हाला नकोसं झालोय, आम्हाला सुटका हवे. त्या सगळ्यांसाठी एकच उपाय, नामस्मरण. होईल तेवढं नामस्मरण करा. त्याच्यामध्येच सगळं सार आहे. या गुणांच्या पलीकडे जाण्याचं सुद्धा, या गुणांच्या पलीकडे जाण्याची होडी सुद्धा नामस्मरणच आहे. आणि तो जर वल्लवायची असेल तर आपल्या या जिभेचा वापर केला पाहिजे आणि जिभेने अखंड नामस्मरण गायलं पाहिजे. जिथे जिथे फ्री आहात ना तिथे नामस्मरण करा. जिथे मोकळं मिळतं ना तिथे नामस्मरण करा. एक सुंदरशी गोष्ट सांगून जाईल कारण आठवली आहे आणि आत्ताच्या या भारामध्ये, या प्रवाहामध्ये आलेली आहे म्हणून एक गोष्ट सांगते. त्याच्यापूर्वी ना आधी ओवी बघूया. ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात, एकच ओवी सांगेन, याच्यावरती 4 ओव्या ऐकून सांगितल्या त्यातली एकच ओवी सांगेन. तैशी शुभाशुभे कर्मे जी निपजती प्रकृती धर्मे. तैसी शुभाशुभ कर्मे, जी काही शुभाशुभ कर्मे आहेत कुठून येतात ती निपजती प्रकृती धर्मे. जसं आपण सांगितलेलं सत्व रज तम हे कोणाचे गुण आहेत? प्रकृतीचे गुण आहेत. तिये मूर्खे मती भ्रमे, तिथे मूर्ख असतात ना बुद्धीचा भ्रम झाल्यासारखी वागतात आणि मी करता म्हणे. काय करतात? मी करता म्हणे. तैशी शुभाशुभ कर्मे जी प्रकृती निपजती प्रकृती धर्मे, जी निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्खे मती भ्रमे, मी करता म्हणे. मी करताय असं म्हणतो कोण? बुद्धिभ्रंशातून तो मी करताय असं म्हणतो. जर या सगळ्या फेऱ्यामधून आपल्याला निघायचं असेल तर चला आजची ही गोष्टच घेते, आजची गोष्ट म्हणूनच घेते. ऍक्च्युली आजची गोष्ट खूप सुंदर आहे पण आय थिंक ती पुढच्या ह्याच्यात घेते कारण आजचा श्लोक पण कव्हर करायचा आहे. एक ना माणूस असतो, एक मोठा संन्यासी असतो असं म्हणूया आपण. तो खूप योग साधना करत असतो आणि योग साधना केल्यानंतर ना योग साधना करत असतो, त्याचे गुरु पण बाजूला बसायचे आणि तो योग साधना करायचा. पण तो माणूस असा असतो ना की तो साधना करत असताना प्रबळ असायची, तीव्र असायची, पण ती तीव्र साधना ना थोडी निगेटिव्ह दिशेला जायची, थोडी इच्छा आकांक्षा करणारी असायची. आपण पण कसे, आपण गुरुवारचे व्रत, महालक्ष्मीचे व्रत करतो पण त्याच्यामध्ये ना ओतप्रोत काय भरलेलं असतं? इच्छा आकांक्षा. देवी काय देते? हंडावरून धन देते. देवी काय देते? राज्य देते. देवी काय देते? राजा देते. एवढं सगळं देवी ओतप्रोत तेच भरलेलं असतं. अगदी त्याप्रमाणे त्या माणसाच्या साधनेत सुद्धा ना ओतप्रोत तमोगुण भरलेला असतो. म्हणजे ना ध्यान साधणं गरजेचं आहे पण ते कुठे साधायचंय हेही कळलं पाहिजे. तर त्याचे गुरु बाजूला बसलेले असायचे, गुरूंची साधना सात्विकतेने चाललेली असायची. या माणसाची थोडंसं ना मनाची प्रवृत्ती तमोगुणाची होती, तमोगुणाने असायची आणि त्या माणसाला साधना एवढी तीव्र रीतीने करून त्याला एक भूत त्याच्यावरती प्रसन्न होतं. भूत त्याच्यावरती, वातावरणात असतात अशी लोक, ती प्रसन्न झालं त्याच्यावरती, त्याच्या समोर हाजीर झालं आणि त्याला म्हणायला लागलं की हे बालका,
हे बालका मी तुझ्यावरती अत्यंत प्रसन्न आहे, बोल तुझ्यासाठी मी काय करू. पण एक गोष्ट लक्षात घे, जसा मी जिवंत असताना होतो ना तसाच मी आता सुद्धा आहे. मला ना शांत बसवत नाही. तू मला सतत काहीतरी काम सांगितलं पाहिजे तरच मी तुझं काम करू शकेन, अन्यथा मी तुझं काम करू शकणार नाही. बोल बालका मी काय करू, काय करू, मी काय करू, सांग मला, सांग. थोडा वेळ घे पण मला सांग मी काय करू. तो असा एकदम हडबडीमध्ये उभा असतो. तो इतका घाबरतो की आता मी काय करू. तो भूत तिथून ओरडतोय, बोल बालका मी काय करू. जर तू मला पटकन नाही ना सांगितलंस तर मी तुलाच खाऊन टाकेन. तू मला प्रसन्न केलंयस. तो एवढा घाबरतो. तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी उठा उठा, बघा काय झाले, हे भूत माझ्यावरती प्रसन्न झाले, आता मी ह्याला काय मागू. ते म्हणते मी शांत बसणारच नाहीये आणि ह्याला नाही सांगितलं तर ते मला खाऊन टाकेल. आता गुरुजी म्हणतात, त्यात काय अवघड आहे, 1 मिनिट थांब. गुरुजी तिथे स्वतःच्या साधनेने एक मोठा खांब उभारतात. असा उंच जेवढा शक्य तेवढा उंच खांब उभारतात आणि त्या स्वतःच्या शिष्याला सांगतात की आता या भूताला सांग, तुला जे काही काम असेल ते त्याला सांग आणि तुझं काम झाल्यानंतर भूताला सांगायचं की हे भूता आता या खांबावरतून वर चढ खाली उतर. काय सांगतात गुरु त्या भूताला, तुझं काम सांग आणि तुझं काम झालं ना की त्याला सांगायचं आता ह्या खांबावरती वर चढ खाली उतर. झालं, शिष्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, गोष्ट संपली. या गोष्टीचं तात्पर्य असं की ते भूत म्हणजे कोण आहे, आपलं मन आहे. आपलं मन कधीच शांत बसू शकत नाही आणि जर ते शांत बसलं ना तर ते आपल्याला गिळून टाकतं. ताईंनी आज सांगितलं ध्यान करायचं. मी शांत बसले आणि काय सांगावं, शांत बसल्यानंतर लक्षात आलं, अरे मटकी भिजत घालायची, उद्याच्या भाजीची तयारी करायची, अरे गॅस चालू असेल का, दूध तापत ठेवलेलं आहे का, अरे मुख्य गॅस बंद केलेला आहे का, मला केवढी जबाबदारी आहे, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय, कुठल्या शाळेत टाकू त्यांना, अरे यावर्षी पास होईल का. डोळे बंद केले. जसं त्या भूताला शांत बसायला सांगितलं की हे मना आता शांत बस, की ते भूत आपल्याला गिळायला बघतं. काय करतं, आपल्याला गिळायला बघतं. मग त्या भूताला काय सांगायचं, हे घे नामस्मरण, करत राहा नामस्मरण. जेव्हा नेहमी लक्षात घ्या आणि श्रोते हो, हे मला सांगू द्या, दिस इज अ ट्रायड अँड टेस्टेड. वेन एव्हर आय एम नॉट डुईंग नामस्मरण, ज्यावेळेस मी नामस्मरण करत नाही त्यावेळेस खरंच हे मन नावाचं भूत मला गिळायला येतं आणि ज्या क्षणी मी नामस्मरण करायला लागते ना त्या क्षणी ते भूत असं एकदम छान मुलासारखं वागायला लागतं. आपल्या संतांचे आपण उपकार मानले पाहिजेत की ज्या गोंदवलेकर महाराजांनी, ज्या संतांनी नामस्मरणाचा महिमा सांगण्यासाठी स्वतःचे श्वास वेचले, त्या सगळ्या संतांचे आपण उपकार मानले पाहिजेत की एवढं सुंदर तंत्र आपल्या हातात दिले. ट्राय करून बघा, सगळ्यांनी ट्राय करा. यशोदाताई तुम्ही ट्राय करा, शोभनाताई तुम्ही ट्राय करा. मी सगळ्यांची नावं घेऊ इच्छिते. जस्ट ट्राय दिस. जिथे आपलं काम होईल ना, काम संपलं की मना सुरू कर, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण करी. मनाने होणार नाही सुरू, बर का, मनाने पटकन सुरू नाही होणार, तोंडाने सुरू करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बघा मनावरती काय काय परिणाम होतो, बघा काय होतं. अजिबात समजू नका की हा कीर्तनकार आहे तो 3 तास बरळला म्हणजे आणि खूप काही मोठं प्राप्त करून घेतलं. अजिबात काही नसतं असं, बरं का, काही नाही. त्यांना विचारून बघा तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का, तो तुम्हाला म्हणेल तू निघ इथून, तो तुम्हाला म्हणेल तुला वेडबीड लागलंय का. काही नाही ब्रह्मज्ञान वगैरे, ते सगळं नंतरच्या नंतर. आधी 2रीतून 3रीत जा, 3रीतून 10वीत जा, मग PhDचं बघू आपण. मोकळं झालं की रामकृष्ण हरी, याच्याशिवाय दुसरा मंत्रच नाहीये. तुम्हाला वाटत असेल श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, नाही वाटत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ताई मला गुरु मिळाले नाहीत, हरकत नाही, हाच मार्ग गुरुकडे जातो. हे करत राहा, तुम्हाला गुरु एक दिवस नक्की मिळतील. हेच करत राहा, हे केल्यानंतरच गुरु मिळतात. आणि जर हे आम्ही असं बोललो ना की गुरु आल्यावरती आम्ही नामस्मरण करू, तर असं समजा की समुद्राच्या लाटा थांबल्यावरती आम्ही आंघोळ करू. शक्य नाहीये.
सतत नामस्मरण करत राहा. आय होप ही आजची गोष्ट आपल्याला आवडली असेल. श्लोक क्रमांक 28 पेंडिंग आहे, आपण नेक्स्ट टाइमला घेऊ. हे श्लोक इतके सुंदर आहेत की यांच्यावरती बोलू तितकं कमी आहे. स्वतःच्या प्रवृत्तीचे, आपल्या प्रवृत्तीचे एक एक धागे भगवान श्रीकृष्ण या श्लोकांनी उलगडतो आहे आणि आपला हात धरून पावला पावलांनी नाही म्हणणार मी, पावलं पावलं नाही, असं 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 करत आपल्याला चांगल्या मार्गावरती घेऊन चाललेला आहे भगवान श्रीकृष्ण. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला अजून गुरु मिळाले नाहीत? तुम्हाला काय वाटतं तुमच्यावरती संत अजून प्रसन्न झाले नाहीयेत? अरे ते संत प्रसन्न झाले म्हणून तर तुम्ही इथे येऊन बसलाय, म्हणून तर इथे मी येऊन बसलेली आहे. मला पण वाटतं की हे ठीक नाहीये, संसार ठीक नाहीये, अरे त्यातून तुला 1 तास बाजूला येऊन बसायची इच्छा होते. ही इच्छा होणं म्हणजेच कृपा आहे. ह्याच्या पलीकडे कृपा असूच शकत नाही. 250 लोक आहेत तो या ग्रुपवरती, किती लोक आलेत? हे माझं दुःख नाहीये बरं का, अजिबात दुःख नाहीये. तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय तुम्ही येणारच नाही. किती पण प्रयत्न करा तुम्ही, कृपाच व्हावी लागेल. सो श्रोते हो, मनावरती कृपा होऊ द्या, स्वतःच्या मनावरती कृपा करा. आणि आपण पुढच्या वेळी बघणार आहोत भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये कैसे दैवत, प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया, सायास करिसी प्रपंच दिननिशी, आणि हरिसी न भजसी कौन्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे आणि तुटेल धरणे प्रपंचाचे. या अभंगावरती आपण पुढे डिटेल बोलू. आणि मी असं म्हणते की तुमच्या मनात जे काही असेल ते बोला सगळ्यांनी. थोडं अध्यात्मावरती बोलूया. कोणाला बोलायचंय? शोभनाताई बोला बोला बोला, तुमच्या देहबोलीवरून कळालं. बरोबर आहे, समाधान, बरोबर आहे. अगदी अगदी अगदी. आणि ताई समाधानी वृत्ती ना सहजासहजी येत नाही बरं का. आपण खूप हावरे असतो, नाही येत. म्हणजे मी सांगू, मी लग्नाच्या आधी मला वाटायचं की व्हॉट इज दिस इज व्हेरी सिम्पल. पण खरा संसार लग्नानंतर जेव्हा सुरू होतो ना, पदोपदी परीक्षा असते की समाधानी राहणं इट्स अ चॉईस, इट इज नॉट अ फोर्सफुल, इट इज अ चॉईस. हे आपल्याला निवडायचं असतं आणि त्यामध्ये नामस्मरण मदत करतं, खरंच मदत करतं. अगदी बरोबर आहे. अर्चनाताई बोला. हा बोला. कलावती आईंबद्दल. हा अच्छा चालेल ताई, मग नेक्स्ट सेशनला आपण घेऊया. हा वेळ खूप पुढे चालेल, नेक्स्ट सेशनला आपण घेऊया. आणि असं झालंय ना की आज आमची लेकराशी आम्ही शेजाऱ्यांकडे ठेवून बसले मी, त्यामुळे मी नाहीतर बसलेच असते. आपण नेक्स्ट सेशनला नक्की घेऊया, ह्याच्यासाठी मी वेळ काढतेय. ओके. अर्चनाताई बोला. हा बरोबर बरोबर बरोबर. हा डेफिनेटली डेफिनेटली डेफिनेटली. याच्यावरती ना ओशो खूप छान बोलतात. ओशोंचं याच्यावरती मी ऐकलेलं आहे. ओशो याच्यावरती म्हणतात कि अगर किसी का मन करे मैं ना कहूँ राम, मैं ना कहूँ कृष्ण, मैं कृष्ण नहीं कहूंगा, मैं राम नहीं कहूंगा, तो क्या बोलना चाहता है? बोलेगा कि आम दे दो, आम दे दो, आम दे दो, मला आंबा द्या, आंबा द्या, आंबा द्या. त्याच्यातूनही नाही साधणार आहे. का नाही साधणार आहे? कारण आंब्याला चव आहे. त्या चवीचं इम्प्रेशन, ते विचार मनामध्ये सुरू होतात. ज्या वेळेस आपण राम कृष्ण हरी म्हणतो त्यावेळेस रामाने त्याच्या गुणांमधून वागून दाखवलंय सत्वगुण
कृष्णाने त्याच्या गुणामधून वागून दाखवलाय सत्वगुण. म्हणून राम कृष्ण हरी हे शब्द सत्वगुणाने भरलेले आहेत. राम म्हणजे आपण कोणी आपला मित्र राम नाही समजत इथे, कृष्ण म्हणजे कोणी मित्र कृष्ण नाही समजत इथे. म्हणून या राम कृष्ण हरीचं चिंतन म्हणजे काय, सत्वगुणाचंच आपण चिंतन करत असतो. आणि त्या चिंतनाने जसे आपण विचार करतो तसेच विचार आपण करतो. जे बीज आपण विचारांना देतो त्याचंच झाड पुढे वाढतं. म्हणून नाम हे बीज आहे विचारांचं, म्हणजेच नाम हे बीज आहे सत्वगुणाचं, सात्विक विचारांचं, सत्वगुणाचं. म्हणून कृती सुद्धा सात्विकच होते. का बरं ज्ञानेश्वर माऊलींनी एवढा अमृतानुभव सांगितला, एवढी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्याच्यानंतर कमी पडलं? म्हणून जसं व्यासांनी सगळं वेद पुराण सांगितल्यानंतर व्यासांनी कमी पडलं, म्हणून भागवत सांगितलं. का सांगितलं? भक्तियोग सांगितला, सत्वगुण सांगितला. माऊलींनी हरिपाठ का सांगितला? नामाचं महात्म्य सांगितलं. समर्थांनी सगळं झाल्यानंतर मनाचे श्लोक का सांगितले? नामाचंच महत्व सांगितलेलं आहे. हेच त्याच्या मागचं गमक आहे. तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पण ते बरोबर तोपर्यंत असू शकत नाही जोपर्यंत आपण ते अनुभवत नाही. हा, ते तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मी ऑब्झर्व केलंय अर्चना ताई, तुम्ही प्रिन्सिपलला एकदम पटकन पकडता, घट्ट पकडता, कॅरी ऑन. आणि तशाच पद्धतीने ना विचार ना संपले ना तरी चिंतन चालू राहू द्या. आपण भांडी घासतोय चिंतन चालू आहे, आपण झाडू मारतोय चिंतन चालू आहे, मी लॅपटॉपवर आहे चिंतन चालू आहे, माझी मीटिंग आहे माझं चिंतन चालू आहे, माझी 7:16 मी एक मीटिंग संपवून इथे बसलेली आहे, चिंतन चालू आहे, मीटिंग संपली चिंतन चालू आहे. चिंतन चालू ठेवा. व्हेरी गुड ताई. मी हेच ऑब्झर्व केलंय. आणि तुम्ही गेल्या सेशनला सांगितलं कोणता तरी माणूस तुमच्या डोक्यात बसलेला. तर डोक्यात बसणं हा गुण खूप चांगला आहे, फक्त डोक्यात काय बसवून घ्यायचं ना हे महत्वाचं आहे. बरोबर ना? खूप छान, खूप छान अर्चना ताई, छान. अजून कोणाला काही बोलायचंय? हा, यशोदा ताई बोलायचंय. खूप छान ताई. सकाळचं मला जमत नाही, सकाळचं माझं पाणी असतं, 20 मिनिटं असतं, अर्धा तास असतं. घरात आम्ही दोघंच असतं, नंतर मग नवरोबाला नाश्ता असतो, पहिलं त्यांना शांत करायला लागतं. मग दुपारी जेवण बिवण करून सगळं आधी मी दुपारी जप करते. जय हो, काहीच हरकत नाही. मी रात्री करते. दोन्ही मुलांना झोपवल्यावरती मी रात्री करते. काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. तुम्ही तर सगळ्यातून निवृत्त आहात ऑलमोस्ट. म्हणजे अर्धाच दिवस काम करावं लागतं, अर्धा दिवस नाही केलं तरी चालतं, काही हरकत नाही. आम्ही फुल टाइम अजून अधिकारी आहोत इकडे. अजून कोणाला काही बोलायचंय? ओके, चला मग. जर आपल्याला काही बोलायचं नसेल तर आपण सगळ्यांनी आपली शेवटची प्रार्थना घेऊया, मनापासून प्रार्थना करूया आपण. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करूया, विठ्ठलाच्या चरणी अर्पण करूया, संतांच्या चरणी अर्पण करूया. कल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरी